नमस्कार मंडळी, आपलं श्री किचनमध्ये आज स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत भाकरवडी। पावसाचा सीझन चालू आहे तर संध्याकाळी चहासोबत काहीतरी नाश्ता वगैरे पाहिजे असतो। बाहेरच्या खाल्ल्याने मुलं आजारी पडतात, म्हणून आपण घरच्या घरी भाकरवडी बनवणार आहे। त्याच्यासाठी लागणारे साहित्य: 2 वाटी मैदा, 1 वाटी बेसन पीठ, 2 चमचे बडीशेप, थोडेसे 2 चमचे धने, पांढरे तीळ, खसखस, ओवा, सुकं खोबरं, कोथिंबीरीचे पानं, जिरे, गरम मसाला, लाल मिरची पावडर आणि अद्रक आणि लसणाची पेस्ट, चिंच गुळाची चटणी, थोडीशी साखर आणि बारीक शेव। आपण आता गॅस पेटवून घेतलाय, कढई गरम करून घेतली। आपल्याला मसाले भाजून घ्यायचे आहेत। आता कढई आपली गरम झाली आहे, त्यात धने टाकून घेऊया भाजायला। बडीशेप टाकून घेऊया। जास्त जाळू पण द्यायचे नाही आणि जास्त कच्चे पण ठेवायचे। मीडियम लो फ्लेमवरती भाजून घ्यायचे। हे भाजून झालंय, आता आपण यात थोडीशी खसखस घालून घेऊया, तीळ घालून घेऊया। हे भाजून झालंय, जळू नाही द्यायचं, ह्याला काढून घ्यायचंय। जिरे ओवा पण भाजून घ्यायचंय। झालं हे भाजून, आता याला काढून घ्यायचं आहे। खोबरं भाजून घेऊया। खोबरं वेगळं भाजून घ्यायचं आहे, मिक्स नाही करायचं आहे कशा। आणि खोबरं लगेच जळतं, पटापट हलवून पटकन काढून घ्यायचं आहे। खोबरं जरासं लालसर व्हायला लागलंय। आपल्याला खोबरंही काढून घ्यायचंय। कोथिंबीर पण थोडीशी भाजून घ्यायची, भाजून कुरकुरीत करून घ्यायची आहे। कोथिंबीर भाजण्याचं कारण असं आहे की आपण जी कोथिंबीर धुवून घेतो त्यातला ओलसरपणा काढण्यासाठी आपल्याला कोथिंबीर भाजून घ्यायची। हे बघा झालंय, आता कोथिंबीरीचं पाणी जळालंय, म्हणजे कोथिंबीर थंड झाली की कुरकुरीत होईल। मसाले थंड करायला ठेवूया, तोपर्यंत कढईत तेल घालून घेऊया पीठ भिजवण्यासाठी। तेल गरम करून घेऊया। तेल एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। तेलाचं मोहन घालायचं आपल्याला पीठ भिजवण्यासाठी। पीठ भिजवण्यासाठी मैदा आणि बेसन पीठ एकत्र करून घ्यायचं आहे। चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे। चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे। तेल तापलं की तेलाचं मोहन घालून घ्यायचं आहे पिठात। थोडंसं हे चवीनुसार मीठ, आता आपलं तेल तापले ते आपल्याला घालून घ्यायचं आहे पिठात। गरम तेल घालून घ्यायचं आहे, तेलाचं मोहन घालून घ्यायचं आहे। थोडंसं चमच्याने नाही तर पलेत्याने हलवून घ्यायचं आहे आणि नंतर मग हे करायचं आहे। तेलाचं मोहन घालून मिक्स करून झाल्याच्या नंतर आपण थोडंसं पाणी घालून भिजवणार आहे, पण मोहन घालून झाल्याच्या नंतर पिठाचा असा गोळा बनला पाहिजे, असं झालं पाहिजे। आता आपण यात थोडंसं पाणी घालून भिजवून घेऊया। नंतर पिठात पाणी घालून घ्यायचं आहे आणि घट्टसं मळायचं आहे। एकदम घट्ट पण नाही आणि एकदम सॉफ्ट पण नाही। पिठात थोडासा ओवा पण घालून घ्यायचा आहे। झालंय आपलं आता हे पीठ घट्टसं भिजून। याला आता 15-20 मिनटं साईडला ठेवूया, तोपर्यंत मसाले बारीक करून घेऊया। मिक्सरला बारीक करून घेऊया। जास्त बारीक पण नाही, जास्त जाड पण नाही, मीडियम ठेवायचे। यात खोबरं घालून घ्यायचे।
खोबरं घालून घेतलं. ह्याला जरासं फिरून घ्यायचं आहे. त्यात कोथिंबीर आणि लसणाची पेस्ट पण घालून घ्यायची. यालाही जरासं बारीक फिरून घ्यायचं आहे. थोडीशी शेव पण घालून घेऊया. आणि हे बघा असं जाडसर दळून घ्यायचं आहे. असं रवेदार घेतलं पाहिजे. ते मस्त छान रवेदार झालं आहे. आता ताटात काढून घेऊया. गरम मसाला आणि लाल मिरची पावडर पण ह्यात घालून घ्यायची आहे. थोडंसं मीठ त्यात काढून घ्यायचं आहे आणि परत जरासं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आपला हा मसाला आता वाटून आणि याच्यातून काढून झाला आहे. आता याच्यात थोडंसं आपल्याला चिंचेची गुळाची चटणी घालायची, थोडीशी घालायची. मिक्स करून घ्यायचे. यात थोडीशी शेव पण बारीक करून घ्यायची आपल्याला हाताने, थोडीशी एकदम. बारीक करून घ्यायची. हे असं सगळं मिक्स झालं आहे एकत्र. आता आपल्याला पीठ पण भिजलं असेल. 15 मिनटं झाले पीठ भिजून. पीठ पण भिजलं असेल. लाटून घेऊया. थोडीशी साखर घालून घ्यायची यात. आपला हा मसाला आता रेडी झाला आहे. आपण आता पोळी लाटून घेऊया. हे बघा आपलं पीठ तर झालं आहे 15 मिनटं भिजून. त्याला अजून थोडंसं चांगलं मळून घ्यायचं आहे. हे मळून घेतले. आता एक पोळी लाटून घेऊया. ची पोळी हे बघा छान अशी लाटून घेऊया. आता ही आपली छानशी पोळी लाटून झाली आहे. याला थोडीशी गुळ आणि चिंचेची चटणी लावून घेऊया. ती पसरवून घेऊया. सगळीकडनं पसरवून घ्यायची आहे. थोडीशीच लावायची आहे. आणि ह्यावरती मसाला घालून घ्यायचा आहे. जे आपण सारण बनवले ते ह्याच्यावरती घालून घ्यायचं आहे. आता हे सारण व्यवस्थित पसरून घेऊया. सारण सगळीकडनं पोळीवरती पसरून घ्यायचे. थोडंसं जास्त जाड पण नाही, जास्त बारीक पण नाही, असं सारणाची लेअर पोळीवरती पसरून घ्यायची. जे खाताना जेणेकरून मसाल्याचा पण टेस्ट आला पाहिजे आणि पोळीचाही टेस्ट आला पाहिजे. थोडंसं बेलण्याने आपण थोडंसं दाबून घेऊया हलक्या हाताने. एकदम हलक्या हाताने मसाला दबला पाहिजे. बस एकदम हलक्या हाताने झाले. आता आपण रोल करून घेऊया. रोल एकदम असं व्यवस्थित टाईट आला पाहिजे. जागा नाही राहिली पाहिजे. थोडंसं इथे साईडला थोडंसं चिंचेचं पाणी लावून पॅक करून घ्यायचं आहे, जेणेकरून तेलात गेल्याच्यानंतर ते फुटलं नाही पाहिजे. ह्याला पॅक करून घ्यायचं आहे. यात थोडी पण हवा नाही राहिली पाहिजे. हे असं एकदम व्यवस्थित करून घ्यायचं आहे. थोडंसं असं करून आपण एअर काढून घ्यायची आहे. त्यातली सगळी रोल टाईट झाला पाहिजे. एकदम परफेक्ट आपला रोल तर हा परफेक्ट झाला आहे. त्याला आपल्याला कापून घ्यायचं आहे. हे आपण कट करून घ्या. पहिला कट मधोमधच घ्यायचा आहे आणि आता छोटे छोटे कट्स करून घ्यायचे. एकदम हलक्या हाताने कट करून घ्यायचे आहेत. सगळे सारखेच आले पाहिजे. हे आपले भाकरवडी झालेली आहे. आपल्याला तळायची. आता आपली भाकरवडी बनवून कट करून झाली आहे. आता आपण तळून घेऊया. आपलं तेल कढई टाकून घेतले. तेल टाकून घेतले. तेल टाकलं की आपल्याला तळून घ्यायची भाकरवडी. छान अशी गुलाबी रंगावरती भाकरवडी तळून घ्यायची.
दोन्ही साईडला छान असं मंद आचेवरती आपण छान अशा गुलाबी रंगावरती भाकरवडी तळून घेणार आहोत. तर रंग बदलायला लागला, ह्याला पलटी करून घेऊया. हे बघा आपली भाकरवडी तळून रेडी आहे. आपण काढून घेऊया. भाकरवडी जेव्हा आपण तळायला तेलात घालतो ना तेव्हा एकदम हळू अशी पलटून घ्यायची शांततेत, कारण ती फुटली नाही पाहिजे. तर झाले आपल्या भाकरवडी खाण्यासाठी रेडी. काढून घेऊया. आपली भाकरवडी रेडी झाली आहे. हे बघा एकदम कडक आणि कुरकुरीत अशी भाकरवडी रेडी झाली आहे आपली खाण्यासाठी. घ्या. व्हिडिओ आवडल्यास शेअर, कमेंट्स आणि लाईक्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या पद्धतीने भाकरवडी बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. एकदा ट्राय करा.